खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार हा भारताचा। महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्यांनी दिल्लीच्या तख्ताला देखील गुडघे टेकायला एकेकाळी लावलेले होते आणि या देशाच्या राज्यकारभाराचं पान हे महाराष्ट्राशिवाय कधीच आजपर्यंत हललेलं नव्हतं। पण गेल्या 2014 सालापासून मोदी सरकारतर्फे आणि मागच्या 2.5 वर्षात असंवैधानिकपणे सत्तेवर आलेलं महायुती सरकार या दोघांनी महाराष्ट्राचं प्रचंड खच्चीकरण मागच्या काही वर्षात केलेलं आहे। आज शिवाजी महाराजांच्या नावाने फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या निमित्ताने महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास हा नेहमीच महाराष्ट्राला आणि देशाला कलाटणी देणारा आहे आणि मागच्या 10 वर्षात नेमकं शाहू फुले आंबेडकरांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा बदलण्याचा किंवा कमी लेखण्याचं काम आणि महाराष्ट्राला सतत महाराष्ट्राचं खच्ची करण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या दोन्ही मित्रपक्षांनी केलेलं आहे। 3 काळे कृषी कायदे देशात लागू केले, 700 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बळीराजांना मृत्यूच्या दारात लोटण्याचं काम त्या काळात झालं। त्याचबरोबर शेतकऱ्याला हमी भावापासून, पीक विम्यापासून, दुष्काळातील मदतीपासून वंचित ठेवण्याचं काम देखील याच काळात झालं। सोयाबीन असो, कांदा असो, कपाशी असो, संत्रा असो, दूध उत्पादक असो, हे सगळे चिंतेत गेले आणि दूध उत्पादकांची तर गळचेपी कशी झाली हे आपण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। सर्वाधिक महाराष्ट्राकडून GST केंद्र सरकार आणि राज्य सरकारात गोळा होतो आणि एवढा मोठा निधी तिजोरीत केंद्राच्या दिल्यानंतर महाराष्ट्राला न्याय मिळत नाही। शेजारच्या पाजारच्या राज्यांना न्याय मिळाला जातो अर्थसंकल्पात, पण केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मदत कधी झाली नाही। पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर याचा सगळा खर्च, विजेचे दर वाढत आहेत, प्रवास खर्च वाढतोय आणि अगदी 2 वेळेचं जेवणाचं ताट देखील आता महाग झालेलं आहे। एकीकडं प्रत्येक गोष्टीत महागाई करायची आणि दुसरीकडं फक्त 1500 रुपयात बोळवण करायची, ही परिस्थिती महाराष्ट्रात आज हे सध्याचं सरकार करते। असुविधा, कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, त्याचबरोबर भ्रष्टाचारामुळे उद्योग प्रकल्पाची महाराष्ट्राकडं जी पाठ फिरलेली आहे, उद्योजकाकडून महाराष्ट्र प्रकल्पासाठी राज्याच्या यादीतून महाराष्ट्राला वगळण्यात आलेलं आहे। का तर या महाराष्ट्रात भ्रष्टाचार प्रचंड झालेला आहे आणि प्रत्येक गोष्टीत आपला वाटा मागणारे सत्ताधीश हे महाराष्ट्रात उद्योग येत नाहीत असं वातावरण निर्माण करण्यात सहाय्यभूत ठरत आहेत। औद्योगिकरणात आम्ही दरडोई उत्पन्नात देखील आम्ही 10व्या क्रमांकावर गेलेलो आहे। अजून नंबर खाली घसरायला वेळ लागणार नाही। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात औद्योगिकरणाची गंगा आणली, परंतु ही आता ओळख पुसून टाकण्याचं काम आणि उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं आणि जाण्याचं काम हे सध्याचं महायुतीचं सरकार करते। अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले तरी सरकार ब्र काढत नाही। आजच एक बातमी आलेली आहे की चाकण इंडस्ट्रियल इस्टेटमधून देखील आता बरेच उद्योग बाहेर जायला लागले। दुसऱ्या बाजूनं युवकांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेतला सावळा गोंधळ आपण अनुभवलेला आहे। रिक्त सरकारी पदं, रखडलेली शिक्षक भरती, नीटच्या परीक्षेत झालेला भ्रष्टाचार, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातील युवा वर्ग प्रचंड संतप्त या सरकारच्या विरोधी झालेला आहे। ऑलिम्पिक खेळापासून ते गावातल्या आपल्या माता भगिनींपर्यंत महिलांच्यावर अत्याचार कसे मागच्या काळात झाले हे आपण बघितलं। आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षिततेची खात्री हे सरकार देऊ शकत नाही, हे महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींच्या लक्षात आलं। दुसरं, पवित्र विधानसभेच्या पायऱ्यांपासून ते पोलीस ठाण्यातल्या गोळीबारापर्यंत कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडवलेला आहे या सरकारच्या काळात। कोयता गँग, ड्रग रॅकेट, नागपुरात टेबलवर बसून जुगार खेळणारे पोलीस, हे सगळे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि त्यामुळं उभ्या महाराष्ट्राचं
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणचा पुतळा कोसळला, त्यामध्ये देखील घोटाळा करताना, भ्रष्टाचार करताना या सरकारने मागं पुढं पाहिलं नाही, महापुरुषांचा अवमान करताना देखील पाहिलं नाही आणि हा पुतळा उभा करताना देखील प्रचंड भ्रष्टाचार करून हा पुतळा कोसळेल अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं. आणि शेवटी संविधानाला बदलण्याचा डाव आजही यांचा कायम आम्हाला दिसतोय. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड या सर्व ठिकाणी निकृष्ट काम करून जनतेचा जीव हा धोक्यात आणण्याचं देखील काम या लोकांच्याकडून होतंय. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना उत्तर हे महाराष्ट्रातील जनतेनं दिलं. हा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राचं वैभव ज्या महायुतीनं घालवलेलं आहे ते पुन्हा आपल्या सगळ्यांना मिळवायचं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आमचे खासदार आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हक्क मागतोय महाराष्ट्र ही व्यापक मोहीम आता महाराष्ट्रात आम्ही राबवतोय. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी, हिरावलेला हक्क महाराष्ट्राचा परत मिळवण्यासाठी एका नव्या जोशाने एकत्र आम्ही सगळे येतोय. महायुती सरकारविरोधी गलथान कारभाराची एक चार्जशीट तयार करण्यात आलेली आहे. ही चार्जशीट पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जाऊन, प्रत्येक जनतेच्या प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन, घरोघरी जाऊन ही माहिती देणार आहे. तसेच राज्यातील जनतेचा आक्रोश दर्शवणारे हक्क मागतोय महाराष्ट्र हे गीत प्रसारित करण्यात आलेलं आहे, येणार आहे. महायुती सरकारच्या महाराष्ट्र द्रोहाची मुद्देसूद माहिती देणारी माहितीपर पुस्तिका आम्ही तयार केलेली आहे. त्याचे वाटपही प्रत्येकाला करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या, 7030120012. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, त्यामध्ये www.hakkmagtoymaharashtra.com या संकेतस्थळावर क्लिक करून आपण या मोहिमेत सहभागी व्हा. चला आपण सगळे दिल्लीची चाकरी करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रद्रोह्यांना नाकारून महाराष्ट्राचं घालवलेलं वैभव पुन्हा मिळवण्याचं काम करूया आणि महाराष्ट्राचा हक्क पुन्हा आपण सगळे खेचून घेऊया. ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या प्रकारे आज हक्क मागतोय महाराष्ट्र हे अशा स्वरूपाचं आमचे 10 मुद्दे हे महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही सगळे करतोय. निवडणुका जवळ आहेत, परंतु त्यासाठी आमच्या महाराष्ट्रातल्या युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बेरोजगार युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या भगिनी सुरक्षित नाहीत, ती सुरक्षितता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जागोजागी आम्ही आंदोलन करून सरकारचं महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित आहेत त्याकडे लक्ष वेधण्याचं काम करणार आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तर आम्ही नेहमीच मांडत आलेलो आहे. त्यामुळं महाराष्ट्रातली महागाई, महाराष्ट्रातली बेरोजगारी, महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आवाज उठवताना आम्ही हक्क मागतोय महाराष्ट्र ही भूमिका घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेकडे जातोय आणि केंद्र सरकारकडून पुन्हा महाराष्ट्राचं वैभव हक्काने परत मिळवण्यासाठी या निमित्तानं आम्ही ही मोहीम सुरू करतोय. तरुणांचे प्रश्न मी मगाशी जी सांगितली पाचवी, त्या सगळ्या घटकांना आकर्षित म्हणजे त्यांच्यात ही गाणं पॉप्युलर होईल आणि मला वाटतं हे महाराष्ट्राचे सध्याचे ज्वलंत प्रश्न लोकांपर्यंत या पद्धतीनं सहज पोचतील असं मला वाटतं. नाही, हे आत्ताच प्रचारगीत आहे. नाही नाही, अजून निवडणूक जाहीर व्हायची आहे, तोपर्यंत राहील. हां, महाराष्ट्राच्या हे अभियान जे चालू करतोय त्यासाठी हे गाणं आहे.
आणि हे गाणं बराच काळ चालेल. पुन्हा नवीन आपल्याला नवी पार्श्वभूमी घेऊन आम्ही येऊच. हां, कारण मागच्या 10 वर्ष आम्ही सत्तेत नाही, मध्ये 2.5 वर्ष सत्तेत होतो. त्यावेळी आम्ही अतिशय चांगलं राज्य करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे सरकार चाललं, त्यात आम्ही पार्ट होतो. आणि 2014 पासून 15-16च्या दरम्यान महाराष्ट्र हा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पहिल्यांदा गुजरातच्या खाली घसरला. तेव्हापासून जी महाराष्ट्राची अधोगती चालू आहे ती सतत चालू आहे आणि बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, GST कर इतका वाढलेला आहे की लोकांची प्रचंड महागाईच्या डोक्यावर पुन्हा GST बसलेली आहे. त्याचबरोबर या राज्यातल्या शेतीमालाचे खाली आहेत. सत्तेत बसलेले जी लोक आज आहेत त्यांनी घोषणा मागण्या जेवढ्या केलेल्या त्याच्यापर्यंत देखील आता दर पोचलेले नाहीत. सोयाबीनचा दर खाली आहे, कपाशीचा दर खाली आहे. त्यामुळं या महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहे. त्या सगळे प्रश्न हे आज प्रचंड लोकांच्या मनात साठलेले आहेत. आणि सरकार काय करते, काहीतरी कुठंतरी खिरापत वाटण्याचा प्रकार करते जेणेकरून माणसं गप्प बसतील असं त्यांना वाटते. पण महाराष्ट्रातली माणसं हे समजून घेतले, महाराष्ट्रातल्या माणसांच्या लक्षात आलेलं आहे की हे लोकसभेनंतर उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, ते 1-2 महिनेच चालणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची खात्री झालेली आहे की हे सरकार आपल्यावर अन्याय करते आणि म्हणून हक्क मागण्याची वेळ पुन्हा आलेली आहे. आणि हे हक्क मागताना एक समर्थ राज्य पुन्हा आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित येऊन निर्माण करू आणि महाराष्ट्राचा हक्क ताकदीनं केंद्रात मागू. आज गुजरातमध्ये एखादा उद्योग गेला तर सरकार काहीच बोलत नाही. शेजारच्या राज्यात उद्योग निघाल्यात, सरकार काही बोलत नाही. दुसऱ्या बाजूने केंद्र सरकारने कमी आपल्याला अर्थसंकल्पात वाटा दिला तर राज्यातले कुणीच त्याच्यावर आवाज उठवत नाही. किंवा राज्यातल्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या महाराष्ट्राबाहेर चालल्या तरी महाराष्ट्र सरकारमधले जे 3 प्रमुख लोक आहेत आणि मुख्यमंत्री ज्यांची खरी जबाबदारी ही आहे, त्यांचं लक्ष दुसरीकडेच आहे. मुख्यमंत्र्यांचं राज्य पुढं नेण्याच्या संदर्भात, गती देण्याच्या संदर्भात जी गरज आहे त्या दृष्टीनं मला काही तशी प्रगती करताना ते दिसत नाही. आर्थिक बेसिस मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते आणि 1500 रुपये देऊन जो मोठ्या आर्थिक संक्रमण पडतो त्यामुळे पुढे अडचण होईल असं. नितीन गडकरी नेहमी खरे बोलणारे नेते आहेत, स्पष्ट बोलणारे नेते आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की महाराष्ट्रातले भाजपचे नेते अत्यंत घाबरलेल्या मनस्थितीत आहेत. राज्य जाणारं हे महाराष्ट्रातल्या नेत्यांना लक्षात आलेलं आहे. म्हणून पाहिजे त्या घोषणा ते करत आहेत. पण नितीन गडकरी जे बोलले ते नितीन गडकरी नेहमीच भारतीय जनता पक्षामधले एक शहाणपणा भारतीय जनता पक्षात जो आहे तो सगळा तिथेच आहे असं आमचं मत आहे. आणि त्यामुळे नितीन गडकरी बऱ्याच वेळेला योग्य असं बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्यांचा सल्ला राज्य सरकारमध्ये बसलेले त्यांचे सहकारी जे आहेत ते ऐकतात की नाही मला माहीत नाही. नाही, तुम्ही 29ला हां सहकार्य 2034ला राष्ट्रवादीचंच सरकार येईल. तुम्ही आता जे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते त्यांच्या 29च्या घोषणेवर पण असेल असा मला विश्वास आहे. म्हणजे उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात. तिकडे हरियाणा आहे, काश्मीर आहे, तिथं निवडणुका चालू आहेत.
पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडला आहे हे फक्त अमित शहांनाच लक्षात आले, म्हणून ते तिकडची 2 राज्य सोडून इथं येऊन बसलेले आहेत. त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं की 2024ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आता आपण 29चे प्रयत्न करू अशी सूचना ते देत असावेत असं मला वाटतं. सर, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक 48 नवे निर्णय घेण्यात आले आणि काही पुन्हा एकदा मागणी आणि घोषणापत्र ते मुख्यमंत्र्यांचं सही केलं जात होतं. पण अजित पवारांनी म्हटलंय की आपल्याकडे राज्य सरकारचे जे कर्मचारी त्यांचेच पगार होणार की नाही याची ह्या महिन्याची शंका आहे आणि पुढच्या महिन्यासाठी ते पैसेच नाही, त्याच्यात तुम्ही नवीन घोषणा तयार करतात. असा वाद पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आला. या आधी सुद्धा अजित पवार म्हटले की आणखी बघून आता पाय पसरायला लावायचे, एकीकडे लाडकी बहिणीचे पैसे दिले जातात, दुसरीकडे घोषणा केल्या जातात, पण पैसे आहेत का तेवढे सरकारच्या तिजोरीत? तुम्ही ती कार्यकाळ पाहिलेला आहे, त्यामुळे अजित पवारांचं वक्तव्य आणि तुमचं स्टेटमेंट काय आहे? नितीन गडकरींचा जो स्वभाव आहे तो स्पष्ट बोलणारा आहे. आमचे अजितदादा तिकडं गेल्यानंतर त्यांनी स्वभावाला मुरड घातलेली आहे, त्यामुळं ते आता स्पष्ट बोलायचे बंद झालेले आहेत. तरी पण त्यांच्या राहवत नाही त्यांना, आणि त्यामुळे शेवटी ते आज कॅबिनेटमध्ये बोललेले दिसत आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी जी विधानं केलेली आहेत ती महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती दाखवणारी आहेत. महाराष्ट्र सरकार कोटी रुपयाचं कर्ज मागणारा अर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवलेला आहे. दर आठवड्याला 5 ते 7 हजार कोटी रुपये राज्य सरकार कर्ज काढण्याच्या तयारीत आहे. 8 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज गेलेलं आहे. हे राज्य सरकार जायच्या आधी डिसेंबरच्या आत 1.25 लाख म्हणजे 9.25 लाख कोटी रुपयापर्यंत महाराष्ट्रावर कर्ज लादायचा प्रयत्न चालू आहे. यांचा इंटरेस्ट कोड ऑफ कंडक्ट चालू होण्याच्या आधी टेंडर काढा, प्रचंड रकमेची मोठमोठे प्रकल्प चालू करा, त्यातनं जेवढे मिळेल तेवढं घ्या आणि पुढं काय राज्याचं होईल ते होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आणि एकनाथ शिंदे आता ह्या दोघांचंही ऐकत नाहीत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं डावीकडं उजवीकडं बसलेल्या कुणाचंही ते ऐकत नाहीत. आणि अर्थमंत्री हतबल झालेले आहेत. आणि दुसरे भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत ज्यांना नेहमी नितीन गडकरी सतत चांगला योग्य सल्ला देतात तेही आता काही करू शकत नाहीत अशी अवस्था आहे. मला आश्चर्य वाटतं की 2029ला फक्त कमळावर राज्य येईल असं सांगणं हेही आता हास्यास्पद झालेलं आहे. एवढी हानी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची या दोघांना घेऊन झालेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज ठाकरेंनी टीका केलेली आहे. अशा योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवरती फटका पडतोय, ताण बसतो असं म्हटलंय. आता याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडेल का? आणि 2 दिवसापासून मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा 3रा हप्ता आहे, हा हप्ता शेवटचा होईल, शेवटचा ठरेल असं वाटतंय तुम्हाला? असं आहे की मुख्यमंत्री मगाशीच आपण सांगितलं की राज्याचे अर्थमंत्रीच काय मंत्रिमंडळात काय चर्चा झाली, जे खरं असेल तुम्ही म्हणताय ते, तर राज्य सरकार किती खोलात आहे आणि किती राज्य सरकारची आर्थिक अवस्था दुरापस्त झालेली आहे हे लक्षात येतं. महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी शंका राज्याच्या अर्थमंत्र्यांनाच वाटते असं आपणच मला म्हटलं, मी काय म्हणत नाही. आणि वस्तुस्थिती तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकारी नोकऱ्यांचे पगार डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये देताना घाईला येईल. हे आता कर्ज काढतायत ते त्यासाठीच काढतायत की सीन शो चालू रहना चाहिए, इसीलिए RBIकडे आता कर्ज उचलण्याचा प्रस्ताव यांनी केलेला दिसतोय. महाराष्ट्रामध्ये प्रचंड आर्थिक दुरावस्था झालेली आहे. महाराष्ट्राची विकास कामं, विकासाची गोष्ट जे सगळ्या आमदारांना जे वाटतंय की माझ्याकडे 2000 कोटी मिळाले, मला 500 कोटी मिळाले, 800 कोटी. मी परवा एका आमदारानं विचारलं, त्यांनी सांगितलं साहेब 1950 कोटी रुपये मला मिळाले. अरे बेट्या, पण वर्क ऑर्डर झाली म्हणजे काम झालं असं नाही, त्याला पैसे तर मिळाले पाहिजेत. पण वर्क ऑर्डर देणे, टेंडर देणे, ॲडव्हान्स देणे आणि काम सुरू करायला सांगणे. म्हणून मी अनेक ठिकाणी सांगतोय महाराष्ट्रात पुढच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या झालेल्या दिसतील. एवढी वाईट अवस्था महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांची हे सरकार करून ठेवेल. सर, तुम्ही निवेदन देताना पुण्याचा मुद्दा मांडलेला आहे. पुण्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे की पुण्यातील 50 कंपन्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राबाहेर चाललेल्या आहेत. पण
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा महाराष्ट्राबाहेर जाऊन गुजरात आणि आंध्र प्रदेशला चाललेला आहे. कसं बघतात त्याकडे, कारण त्या जातातच महाराष्ट्रात पण तेही एका पर्टिक्युलर राज्याकडे जातात. असं आहे की महाराष्ट्राच्या बाहेर जे उद्योग जातात ते बहुतेक सगळे आज गुजरातमध्ये चालले आहेत. काही आंध्र प्रदेशमध्ये आपण म्हणताय तसे जात आहेत. पण यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं राज्यात उद्योग आणण्याचे आणि टिकवण्याचे काही प्रयत्नच चालू नाहीत. त्यांचे फक्त लाडकी खुर्ची ही योजना महाराष्ट्रात चालू आहे. सगळ्या महागाईवर हे बोलत नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर घसरले त्यावर हे काही उपाययोजना करत नाहीत, या महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत त्यावर काही बोलत नाहीत. उलट महिलांच्यावर अत्याचार ज्या संस्थेत चालतात त्या संस्थांना प्रोटेक्ट करण्याचं काम यांच्याकडून होतं. हे सगळं बदलापूरच्या घटनेनं उघड झालेलं आहे. महाराष्ट्रातली जनता असा भोंगळ कारभार असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि आज पदोपदी आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय हेच जाणवतंय. आम्ही काही प्रचंड पैसे खर्च करून लोकांना आणू शकत नाही, पण तरी देखील आमच्या सभांना जो प्रतिसाद मिळतोय तो अतिशय उत्स्फूर्त आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला. काल आणि आज 2 दिवस महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातली वस्तुस्थिती काय आहे, कुठपर्यंत जागा वाटपाची चर्चा झाली? आम्ही जागा वाटपाची चर्चा हळूहळू चालू आहे आमची. उद्या पुन्हा आम्ही बसणार आहोत आणि परत त्यानंतर 7, 8, 9च्या दरम्यान बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं उद्या पुन्हा आम्ही बसू. आमची चर्चा हळूहळू चालू आहे पुढं आणि कुणी कितीही तुम्हाला काही बातम्या आतनं सांगितलेल्या असल्या तरी अतिशय चांगली चर्चा चालू आहे हे आपण लक्षात घ्या. कारण काल मी बऱ्याच बातम्या बघितल्या, हे झालं ते झालं, यांच्या विरुद्धचं काहीच होत नाही. 200पर्यंत चर्चा झालेली नाही, त्यामुळे मी चुकीची माहिती देणार नाही. आमची चर्चा हळूहळू चालू आहे आणि हळूहळू आमची गती चालू आहे, बऱ्यापैकी सकारात्मक आहे. आमचा पहिल्यांदा एक राऊंड सर्व जागांचा झालेला आहे. आता सेकंड राऊंड आमचा चालू आहे. आता आम्ही मला नक्की आठवत नाही पण बऱ्यापैकी खानदेश, विदर्भ अशा चर्चा पूर्ण करतोय. नाही तसं माझ्याकडे आकडा नाही आहे. नाही, घटस्थापनेच्या आधी आमची जागा वाटप करण्याचा प्रयत्न आहे. नाही झाला तर घटस्थापना झाल्यानंतर 2-4 दिवस चालेल आणि मग त्याची योग्य ती वेळी घोषणा करू. नाही, सुप्रियाताई काय म्हटल्या मला माहीत नाही, पण त्या ज्या म्हटल्या त्याला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. सर, त्याला जोडून प्रश्न आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी कराडमध्ये एक वक्तव्य केले की काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा मिळतील आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुद्धा काँग्रेसच असू शकतो. ते पृथ्वीराज बाबा आमचे मुख्यमंत्री म्हणून, आमचे नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. त्यांनी केलेल्या विधानाला वेगळं विधान करण्याची मला आवश्यकता नाही. एक आहे की आमचा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री आमच्या तिन्ही पक्षातला कुणी झाला तरी आत्ताच आम्ही गप्पा मारत होतो त्यावेळी तिन्ही पक्षांनी सांगितलं की आधी आपण एकसंघपणाने निवडणुका करू आणि त्यामुळं पृथ्वीराज बाबा बोलले तर ते काय चुकीचं आहे, वावगं आहे असं नाही. प्रत्येक पक्षातनं असे विचार मांडले जातातच. शरद पवारांसोबत बैठक केलेली आहे. 6 तारखेला पक्षप्रवेश काही होणार असल्याचं देखील कळतंय. हो, BRS मधले जे सगळे बरेच लोक आहेत ज्यांनी मलाही ते ऑलरेडी भेटलेले आहेत सगळे, त्यांनी BRSचं महाराष्ट्रात जे काम बघतात त्यातले बरेच लोक आज म्हणजे आमच्या पक्षात येण्याची इच्छा त्यांनी, मी अकोल्याला असताना अकोले नगर याच्यात आमची भेट झाली. त्यांना मी पवारसाहेबांची भेट घ्यायला सुचवलेलं, त्याप्रमाणे बहुतेक आज भेट झालेली दिसते.
सगळे BRSमध्ये जे लोक गेले त्यातली बहुतांश लोक आमच्या पक्षात येण्याची त्यांची इच्छा आहे. पण ते विलीन होतील. पक्षात येतील. माझ्या भारत भारतीय शेतकऱ्यांचे नाही आता काय आहे की घटस्थापना होईपर्यंत अशा कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला योग्य चांगला दिवस काढून आपण त्याच्यावर बोलू. सत्ताधारी पक्षातील काही आमदार जे काही येऊ इच्छित आहेत त्याचा मुहूर्त कधी होणार म्हणजे प्रवेश देण्याचा मुहूर्त कधी काढायचा? तेच ना, त्या अमावस्येचे वेध लागल्यामुळे अमावस्या सुटल्यानंतर ह्याच्यावर चर्चा चांगली. ये अभी मराठी पहले करेंगे ना. नहीं है, हो गया. हाँ, नितिन गडकरी जी का बयान आया है कि उन्होंने कहा कि लड़की बहन योजना की वजह से बाकी स्कीम के लिए फंड्स नहीं है महाराष्ट्र गवर्नमेंट के पास. किस तरह से देखते हैं इसे? वैसे नितिन गडकरी जी देश में जो आवश्यक है, ज़रूरी है और जो सच है वो बोलने की आदत रखते हैं. इसलिए उनके लिए सबके प्रति बहुत सम्मान की भावना है और उन्होंने अगर ये कहा है तो ये सच ही होगा. सर आज एमईए की बैठक पार पड़ी, बैठक में क्या तय हो रहा क्या रहेगी? एमईए की बैठक पार पड़ी. कल फिर हम बैठने वाले हैं. अलग अलग कॉन्स्टिट्यूंसी पे चर्चा चालू है, वो आगे चलती रहेगी. कितने सीटों में जो बात है वो अभी तक तय हो गई है कि किन सीटों पे? वैसे हमारी पहला एक राउंड हो चुका है और ये सेकेंड राउंड अभी चल रहा है जिसमें हम अभी डिटेल में बातचीत करते. कोशिश हमारी ये है कि हर जगह पे मेरिट से निर्णय हो. फॉर्मूला ऐसा नहीं ठहरा, लेकिन जहाँ जो अच्छी पार्टी जहाँ है वहाँ उनको प्राधान्य देने की बात हो रही है. अमित शाह बार बार ये चीज़ कहते हैं कि जितना संभव हो सके शिवसेना उद्धव ठाकरे एनसीपी शरद पवार और कांग्रेस कार्यकर्ताओं को अपने पार्टी के साथ जोड़े. इस बयान को आप किस तरह से देखते हैं? पहले उन्होंने से कहा था कि ये पार्टी के लोग हैं थोड़े और अपने पार्टी के साथ उनको साथ में लीजिए, ऐसा बयान उन्होंने किया. यानी हमारे पार्टी के कार्यकर्ताओं को फोड़ो, ऐसा है. तोडो तोडो तो पुरानी नीति है उनकी, आज की नई नहीं है. अब पहले तो पार्टियां तोड़ने की बात उन्होंने की और तोड़ के भी बताई. अब दो पार्टियां महाराष्ट्र की तोड़ने के बाद भी कुछ नहीं जम रहा है, इसलिए बूथ कमेटी के कार्यकर्ताओं को फोड़ो, ये नया फंडा तैयार चालू हुआ है. तो अभी बहुत नीचे के स्तर पे भी कार्यकर्ता बाहर निकलते हैं क्या, ये देखने की कोशिश चालू है. दिल्ली से अमित शाह बार बार महाराष्ट्र में आ रहे हैं, बड़े बड़े नेता महाराष्ट्र में आ रहे हैं, क्या लगता है कितना इफेक्ट गिरेगा आने वाले चुनाव में? देखो, भारत देश में 2 इलेक्शंस चालू है 2 राज्यों के, और 2 राज्यों के इलेक्शंस चालू है तो 2 राज्यों में हरियाणा और जम्मू कश्मीर में इलेक्शन चुनाव चालू है तो भी देश के उनके सबसे बड़े नेता यहाँ महाराष्ट्र में आते हैं और बैठे हैं. इसका मतलब यह है कि महाराष्ट्र में बहुत तकलीफ़ उनको है, भाजपा को, और इसीलिए यहाँ आके बैठते हैं. वो उनकी कोशिश है, हर कार्यकर्ता कोशिश करेगा ही ना अपनी पार्टी दुरुस्त करने की, उनकी वो कोशिश है. लेकिन उन्होंने जो 2 पार्टनर्स लिए हैं उनके कारण भारतीय जनता पार्टी के वोट्स बहुत कम हो गए महाराष्ट्र में. तो ये बहुत बड़ी समस्या है और वो उसमें कोशिश कर रहे हैं कि डैमेज कंट्रोल करने के लिए क्या कर सकते हैं. अमित शाह आप ये भी चीज़ कहते हैं कि 2024 में गठबंधन की सरकार आएगी, लेकिन 2030 में बीजेपी की सरकार महाराष्ट्र में आएगी. देखो, बात 2024 की चालू है और अगर मैं आपको कहूँ 2034 में एनसीपी आएगी तो ये कैसा हो सकता है. बात अभी 2024 की लोग देखेंगे ना. 2024 में जो चुनाव करके सरकार आएगी उसके परफॉर्मेंस के बाद में 2029 की बात हो सकती है. तो 2024 में इसका मतलब ये है कि भाजपा को एकनाथ शिंदे और अजीत पवार ये दोनों को छोड़ के चुनाव करने की हिम्मत नहीं है.
ये दोनों को साथ में रखना चाहते, ये इसका मतलब है। आज 2029 की उनकी बात छोड़ दो, क्योंकि उनके पार्टी में बहुत असंतोष है कि एकनाथ शिंदे और अजित पवार ये दोनों दो नए पार्टियों को साथ में लेने के कारण भाजपा के जो निष्ठावंत कार्यकर्ता है वो बहुत असंतुष्ट है, वो इससे सहमत नहीं है और उनको चुचकारने के लिए, उनको शांत रखने के लिए वो 2029 का सपना बता रहे हैं। बात 2024 की है और बात जो 2024 की जो बात है उसमें ये पूरा फिक्स है कि महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में चुन के आने वाली है। इसलिए वो बार बार कहते हैं कि 2029 में कमल फूल के ऊपर ही हम अकेले लड़ेंगे। लेकिन जो दो बैगेजेस उन्होंने साथ में लिए हैं, मुझे नहीं लगता कि 2029 में अकेला भाजपा महाराष्ट्र में चुनाव जीत सकता है। काल राज्य सरकारने गाईला गोमाता राज्याचा दर्जा दिलेला आहे, परंतु देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपाचे सरकार आहे तिथे गोमांस विक्रीला अजूनही सुरू आहे तिकडे विक्री। याकडे कसं बघताय? तिकडे गाईला दर्जा द्यायचा, अहो गोमांसाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाने देणग्या किती घेतलेल्या आहेत हे जरा बघा। गोमांस विकणाऱ्या कंपन्यांच्याकडून आणि मांसाचा व्यापार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये बॉन्डच्या, इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून किती पैसे आले आहेत हे जर तुम्ही बघितलं तर यांचं गोमातेवर किती प्रेम आहे हे स्पष्ट होतं। आता निवडणूक समोर आहे म्हणून हे सगळे उद्योग चालू आहेत। त्यांचे एक आमदार महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि हिंदू मुस्लिमांचे दंगे कसे होतील यासाठी टोकाची विधानं करतायत, पण महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांनी त्यांना थांबवणं आवश्यक आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवणं आवश्यक आहे। ते करत नाहीत कारण उद्देशच आहे। त्यामुळं गोमांस चा व्यापार करणाऱ्या कंपन्यांकडून मध्ये यादीच आहे त्याची, कंपन्यांच्याकडून यांनी ज्या देणग्या घेतल्या त्याचं काय हा प्रश्न आहे। कोण आहे ते? नाव काय त्यांचं? जे नंबर व्हावे म्हणून वादग्रस्त वक्तव्य करतात ते तुम्हाला माहिती आहे। सर, एक दुसरा मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांचा जनादा संपलेला आहे, त्यांचा पक्ष संपलेला आहे, महाराष्ट्रात त्यांचं काहीच नाही। उद्धव ठाकरेंचं मग कशाला एवढे पक्ष फोडाफोडी चालू आहे? महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं, शरद पवार साहेबांची ताकद एकत्रित असल्यामुळं महाराष्ट्र यावेळी आपल्या हातात राहणार नाही असं आता सगळीकडे लक्षात आलेलं आहे। त्यामुळं मला वाटत नाही की त्यांच्या विधानात काही हे आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे गाय को गोमाता का 10 वाजता 2 ऑक्टोबर आहे, तर उद्या सकाळी 10 वाजता महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून लाल बहादूर शास्त्रींचा जो पुतळा आहे तिथपर्यंत आम्ही एक लॉंग मार्च करणार आहे। महाराष्ट्रातल्या सध्याच्या सारे मुद्दे, विशेषतः कायदा सुव्यवस्था, हिंसाचाराच्या सारखी विधानं, हिंसक विधानं करण्याची प्रवृत्त्या, या सगळ्यांच्या दृष्टीनं पुन्हा एकदा आपल्याला महात्मा गांधींच्याच मार्गाने आपल्याला पुढे जावं लागेल। आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमचं 10 वाजता महात्मा गांधींच्या पुतळ्याला वंदन करून आम्ही आमचा एक छोटासा मार्च लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्यापर्यंत नेणार आहे। नाही, आम्ही राष्ट्रवादीच्या वतीनं केलेलं आहे। सर, राज्य सरकार किस तरह से जीआर इशू करती है कि राज्यमाता वो राज्यमाता है, लेकिन कई जगहों पर स्थिति देखते हैं बीजेपी के अपने प्रदेश में गौशाला है, खराब है, रखरखाव नहीं है। ऐसे में सिर्फ क्या राज्यमाता कह देने से सवाल जो है देशी गवर्नेंस को लेकर है, तो नजर रखते हैं सिर्फ इलेक्टोरल पॉलिटिक्स का हिस्सा है।
नहीं, ये इलेक्ट्रल पॉलिटिक्स है। ये अब 2 महीने के लिए सारी व्यवस्था है और उन्होंने 50 रुपया हर गाय को, देसी गाय के लिए भी देने का निर्णय किया है। एक बाजू में अर्थ मंत्री कहते हैं तिजोरी खाली है, यानी उस जैसे अंदर मंत्रिमंडल के अंदर बात करते और ऐसी घोषणाएं 2 घंटे में आपने बताया 48 डिसीजंस हो गए। करोड़ों के, हजारों करोड़ के खर्चे शायद निर्णय में होंगे, लेकिन सरकार के पास पैसे नहीं है। सरकार ने एक एप्लीकेशन दिया है, मुझे ताज्जुब लगता है सारे आईएएस ऑफिसरों के ऊपर कि जो आईएएस ऑफिसर कर्टली सरकार को क्यों नहीं कहते कि ये करना गलत है। और अभी आईएएस ऑफिसर जो है फाइनेंस डिपार्टमेंट के हो या चीफ सेक्रेटरी हो, इन्होंने इस सरकार को बताना चाहिए ये गलत रास्ते पे सरकार अर्थव्यवस्था लेके जा रहे हैं। क्या वजह है, क्यों आईएएस अधिकारी बात क्या आईएएस अधिकारी कभी बाहर बात नहीं करते, लेकिन हमें अपेक्षा है कि कागज पे उनका विरोध आता होगा। सर, लॉन्ग मार्च कल है, क्या इसके पीछे की वजह है और कहां से कहां तक, क्या सिर्फ राष्ट्रवादी? कल यहाँ पे मंत्रालय के पहले जो महात्मा गांधी जी का जो प्रतिमा है, स्टैचू है, वहाँ से लाल बहादुर शास्त्री के स्टैचू तक हम लॉन्ग मार्च करेंगे। एक छोटा लॉन्ग मार्च है और इसमें महाराष्ट्र में जो सारी समस्या है, जो हिंसा फैलाने का प्रयास कुछ लोग कर रहे हैं, धार्मिक भावना भड़काने का कुछ लोग प्रयास करते हैं, महाराष्ट्र की महिलाओं की सुरक्षितता ये सबसे अहम मुद्दा हो गया है, साथ में जो महंगाई है, सारे मुद्दों के निषेध के लिए हम महात्मा गांधी जी के 2 अक्टूबर है कल, इसलिए उनके दर्शन लेंगे। और जिस नेता ने, प्रधानमंत्री जो थे, जिन्होंने कामगार और किसान इकट्ठा आने के लिए बहुत बड़ा योगदान दिया, वो लाल बहादुर शास्त्री जी के प्रतिमा के तरफ हम जाएंगे। फडणवीस जी का बयान जो है कोल्हापुर में जो हुआ है, खासकर वोट जिहाद को लेकर बड़ा चर्चा में है। फिर से लोग कहते हैं कि लोकसभा में वोट जिहाद देखने को मिला, तो इकट्ठा आकर उन्होंने दिखा दी अपनी ताकत, लेकिन चुनाव आते हैं, चुनाव जाते हैं, लेकिन जिस तरीके से ताकत दिखा रहे हैं ये चिंता का विषय है। और साथ ही हिंदुत्ववादी लोगों को हरा सकते हैं उन्होंने दिखा, इसलिए हमें आने वाले समय इस स्थिति को देखकर जागरूक होने की जरूरत है। देखो है कि इस देश में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब ने जो घटना बनाई है, वो बदलने के प्रयास के विरोध में वो मतदान है। आप ये मत भूलिए, ये सारे घटकों ने, जो अल्पसंख्यक है, जो पिछड़े वर्ग के लोग हैं, जिनको ये आज भी डर है कि ये आरक्षण मिटा देंगे, ये सारी महंगाई या सारे प्रश्न जिनके बारे में मैंने इसके पहले अभी कहा, ये सारे मुद्दों के लिए देश की जनता नाराज़ है। पर डिफीट हुआ है भाजपा का, वो सिर्फ कुछ एक कम्युनिटी ने डिफीट नहीं किया है, सारे महाराष्ट्र उनके खिलाफ है। पूरे देश में 400 के पार जाने वाले लोग आप 240 में ही अटक गए। तो इसका मतलब यह है कि अलग अलग फ्रंट पे भाजपा के केंद्र सरकार का अपयश था, महाराष्ट्र के सरकार का भी अपयश है। और इसीलिए सिर्फ आप क्या है कि मैं हार गया तो इनके कारण हार गया, ये बोलने की जो नीति रहती है, जो हारा मुझे मालूम है मैं किसके कारण हारा है। आप हारे हैं क्योंकि एकनाथ शिंदे और अजित पवार जी को साथ में लिए हैं, इसलिए आपकी हार है। आने वाले महाराष्ट्र के सरकार के इलेक्शन में भी आपको उसी वजह से हारना होगा। लेकिन आप जैसे हम मराठी में बोलते हैं कि कारण दुसरंच सांगायचं, दूसरा रीज़न बताते हैं, सच रीज़न यह है कि पूरी महाराष्ट्र की जनता आपके खिलाफ है। अब ये जो अधिकार मांगता है महाराष्ट्र, ये जो आप लॉन्च कर रहे हैं, क्या उसका पीछे की मंशा है, किस तरीके से इस कैंपेन को आगे लेके जाना है? हम आप मुझे लगता है कि शुरू से नहीं थे, तो हमने यहाँ बताया कि हमारे एक क्लिप भी बताई और एक फिल्म भी बताई। ये महाराष्ट्र में जो सारी चीज़ें हैं, जो महाराष्ट्र सरकार ने
केंद्र सरकार और आसपास के राज्यों के लिए हम कुर्बानी दे रहे। सबसे ज़्यादा टैक्स हम कलेक्ट करके केंद्र सरकार को देते, लेकिन केंद्र सरकार से पैसे वापस दूसरे राज्यों को ज़्यादा जाते हैं, हमारा हक हमको नहीं मिल रहा है। उद्योग हमारे राज्य से जाते हैं, हमारे बेरोजगार नौजवान जो है उनका हक छीनने की बात ये सरकार के माध्यम से हो रही है। महंगाई इतनी बढ़ रही है कि छोटे छोटे मध्यम वर्गीय कनिष्ठ वर्ग के आर्थिक परिस्थिति के लोग आप तरस गए हैं। वो हक मांगते हैं कि हमें अच्छी ज़िंदगी जीने का हक है, हमें वो हक वापस दीजिए। केंद्र सरकार और भाजपा की महाराष्ट्र की सरकार जो है उनके ज़रिए जो राजनीति हो रही है, जो एडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र में हुआ है, इसका सबसे असर जो गरीब पिछड़े वर्गों के ऊपर या मध्यम वर्गीयों के ऊपर हुआ है, उसके लिए फिर एक बार महाराष्ट्र के नौजवान युवा मांग रहे उनका हक कि हमें हक मांगना है। और इसीलिए महाराष्ट्र की सरकार हम चुन के लाएंगे और महाराष्ट्र का हक मांगने वाली, केंद्र सरकार से हक मांगने वाली सरकार महाराष्ट्र में बिठाएंगे। ये महाराष्ट्र में आज जो बैठी हुई सरकार है वो केंद्र से हक मांगती नहीं है। भाजपा की केंद्र की सरकार जो बैठी है उनसे ये लोग डरते हैं। गुजरात में अगर एक बड़ी इंडस्ट्री गई तो ये एक शब्द मुंह से निकलते नहीं। आंध्र में कोई इंडस्ट्री गई तो ये कुछ बोलते नहीं। इसका मतलब ये है कि महाराष्ट्र का हक मांगने में महाराष्ट्र सरकार बहुत कम पड़ती है, इसलिए ये सरकार बदलनी चाहिए। और इसीलिए हमने एक गीत तैयार किया है, हक मांगतो महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।